नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शनधारकांसाठी असलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। राज्यातील पेन्शनधारकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती दिली आहे। विशेष म्हणजे पेन्शनवाढीबाबतची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणून जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेन्शन घेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती पेन्शनधारक असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण पेन्शन वाढ, सरकारची भूमिका आणि पुढील घडामोडी यांविषयी सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सध्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत आहे। तसेच केंद्रामध्येही भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरावर पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांवर विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे। याच पार्श्वभूमीवर अनेक पेन्शनधारकांनी केलेल्या विविध मागण्यांकडे काही मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत। नेमका कोणत्या पेन्शनधारकांना फायदा होणार, पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते, ही वाढ नेमकी कधीपासून लागू होऊ शकते आणि कोणत्या प्रकारच्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत। मित्रांनो, जून महिना संपल्यानंतर आता जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे। त्यामुळे अनेक पेन्शनधारकांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलेले आहे। विशेषतः पेन्शनवाढीबाबत आणि प्रलंबित मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। जर तुम्ही राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे पेन्शन घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण अनेक वर्षांपासून निवृत्ती वेतनधारकांकडून मूलभूत पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत मागणी सातत्याने केली जात होती। सध्याच्या परिस्थितीत मिळणारी पेन्शन वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरी पडत असल्याचे अनेक निवृत्त कर्मचारी सांगत होते। याच विषयावर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची ही मागणी अनेक वेळा सरकारसमोर मांडण्यात आली होती। पूर्वीच्या काळातही या संदर्भात सरकारला निवेदने देण्यात आली होती। त्यानंतर आता या विषयावर पुन्हा एकदा सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, आता सर्वांची उत्सुकता एकाच गोष्टीकडे लागलेली आहे। जर सरकारने पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला तर तो नेमका कधीपासून लागू होईल, याबाबत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर त्यांनी जुलै महिन्यापासून पेन्शन वाढीबाबत महत्त्वाची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे। मात्र ही वाढ नेमकी कोणत्या तारखेपासून लागू होईल, कोणत्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल आणि पुढे सरकार कोणते निर्णय घेणार आहे याची माहिती आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता या संपूर्ण विषयातील पुढील महत्त्वाची माहिती पाहूया। पेन्शन वाढीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यपत्रित अधिकारी महासंघाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे। या संदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती। या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। त्यामध्ये जुनी पेन्शन योजना, सेवानिवृत्तीचे वय आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या हे मागणींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले। बैठकीदरम्यान कर्मचारी संघटनांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी सरकारसमोर मांडली। या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार या विषयाचा विचार करत असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे। याचबरोबर राज्य शासनाने निवृत्ती वेतनासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे। त्या माहितीनुसार राज्य शासकीय तसेच निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये म्हणजेच पेन्शनमध्ये 20% ते 100% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। या निर्णयाचा लाभ सुमारे 75,000 निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळू शकतो, असेही सांगण्यात आले आहे। तसेच हा निर्णय जुलै 2026 पासून लागू करण्यात येणार असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील निवृत्ती वेतनधारकांनाही सुधारित पेन्शनचा लाभ मिळावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी संघटनांकडून अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती। या मागणीवर सकारात्मक हालचाल झाल्यानंतर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारचे आभारही व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे। आता या निर्णयाचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो हेही समजून घ्या। यामध्ये राज्य शासनातील निवृत्त अधिकारी आणि जिल्हा परिषदेतील निवृत्त कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील निवृत्त कर्मचारी, कृषी विद्यापीठांमधील निवृत्त कर्मचारी तसेच संबंधित संस्थांमधून निवृत्त झालेले पात्र पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन वाढीच्या विषयावर आता काही प्रमाणात मार्ग निघताना दिसत असल्याचे या चर्चेत सांगण्यात आले आहे।
यामुळे मोठ्या संख्येने निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे, तो म्हणजे 8वा वेतन आरोग्य. सरकारकडून 8व्या वेतन आयोगाबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. त्यानंतर आता 10 वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने 8व्या वेतन आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अनेक पेन्शनधारकांच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे की पुढील काळात त्या पेन्शनमध्येही वाढ होऊ शकते. याच विषयीची सविस्तर माहिती, 8व्या वेतन आयोगाचा उल्लेख, पेन्शन वाढीबाबत सांगितलेले मुद्दे, अर्जाची माहिती आणि पुढील अपडेट आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण अपडेटमधील पुढील महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, तो म्हणजे 8वा वेतन आयोग. सध्या अनेक निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागलेले आहे. कारण 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. आता त्या कालावधीला 10 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पेन्शनधारकांना भविष्यात त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. याबाबत असेही सांगण्यात आले आहे की काही पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. सध्या ज्यांना 20,000, 30,000, 50,000 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची पेन्शन मिळते, अशा लाभार्थ्यांना 8व्या वेतन आयोगानंतर सुधारित पेन्शनचा लाभ मिळू शकतो, असा उल्लेख करण्यात आला. मात्र नेमकी किती वाढ होईल हे सरकारच्या अंतिम निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आला. जर एखाद्या पेन्शनधारकाला 8व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता असल्याचेही या माहितीत सांगण्यात आले आहे. हा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया असेल याची माहिती पुढे दिली जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच अर्ज करताना कोणत्या पात्रता लागू असतील आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतील याचाही उल्लेख करण्यात आला. यामध्ये आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित विभागाकडून दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मित्रांनो, या चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्य सरकारच्या स्तरावरही पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर विचार सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला. तसेच राज्यातील आणि केंद्रातील निवृत्ती वेतनधारकांना भविष्यात सुधारित पेन्शनचा लाभ मिळू शकतो, अशी माहितीही सांगण्यात आली. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पेन्शनधारकाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांना किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागते. परंतु अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांना कार्यालयात जाणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन आता जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनेही सादर करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच पात्र पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन माध्यमातून शासनाकडे सादर करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे विशेषतः वयोवृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या प्रवास करू न शकणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, आता पुढील आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण पाहणार आहोत, वयानुसार नेमकी किती टक्के पेन्शन वाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. 80 वर्षापासून 100 वर्षापर्यंतच्या पेन्शनधारकांसाठी काय सांगण्यात आले आहे आणि या संपूर्ण अपडेटचा निकष नेमका काय आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता या अपडेटमधील शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा पाहूया. या माहितीनुसार काही पेन्शनधारकांसाठी वयानुसार अतिरिक्त पेन्शन वाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. आता कोणत्या वयोगटासाठी किती टक्के वाढ सांगितली आहे ते क्रमाने पाहूया. सर्वप्रथम ज्या पेन्शनधारकांचे वय 80 ते 85 वर्षांच्या दरम्यान आहे, अशा लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये 20% अतिरिक्त वाढ करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर ज्या पेन्शनधारकांचे वय 80 ते 90 वर्षाच्या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी 30% ते अतिरिक्त वाढ सांगितली आहे. यापुढे 90 ते 95 वर्षातील वयोगटाच्या पेन्शनधारकांसाठी 40% अतिरिक्त वाढ नमूद करण्यात आली आहे. तसेच 95 ते 100 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 50% अतिरिक्त वाढ मिळू शकते, असा उल्लेख करण्यात आला आहे. आणि ज्या पेन्शनधारकांचे वय 100 वर्ष त्याहून अधिक आहे, त्यांना सध्या मिळणाऱ्या पेन्शन इतकीच 100% अतिरिक्त रक्कम म्हणजेच दुप्पट पेन्शन मिळू शकते, असे या माहितीत सांगण्यात आले आहे. उदाहरण म्हणून असे स्पष्ट करण्यात आले आहे की एखाद्या लाभार्थ्याला 50,000 रुपये पेन्शन मिळत असेल आणि त्याचे वय 100 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना आता 100% अतिरिक्त वाढीनंतर एकूण रक्कम दुप्पट होऊ शकते.
याचप्रमाणे 95 ते 100 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 50% वाढ, 90 ते 95 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 40% वाढ, 85 ते 90 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 30% वाढ आणि 80 ते 85 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना 20% वाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या संपूर्ण अपडेटमध्ये पेन्शन वाढ, आठवा वेतन आयोग, निवृत्त कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांच्या मागण्या, पात्र लाभार्थी, ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र आणि वयानुसार अतिरिक्त पेन्शन वाढ या संदर्भातील माहिती सांगण्यात आली आहे. यापैकी कोणते निर्णय प्रत्यक्षात कधी लागू होतील याबाबत शासनाकडून अधिकृत आदेश किंवा पुढील सूचना जारी झाल्यानंतरच अंतिम स्थिती स्पष्ट होईल. म्हणून अशा प्रत्येक अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही माहिती इतर पेन्शनधारकांपर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अपडेटची माहिती मिळेल. आणि सरकारी योजना, पेन्शन अपडेट, शासन निर्णय आणि अशाच महत्त्वाच्या माहितीचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.